आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोगाकडून महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये लवकरच निवडणुकांचं बिगुल वाजणार। महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णासह पंचगंगा, मुळा, मुठा आणि नाग नद्यांच्या संवर्धनासाठी 3110 कोटींच्या निधीला मंजुरी। जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री राजभूषण चौधरी यांची माहिती। कोल्हापूरच्या नांदणी इथल्या महादेवी हत्तीणीला अखेर वनतारामध्ये नेलं गेलं। जमावानं केलेल्या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या 6 ते 7 वाहनांचं नुकसान, 12 पोलीस देखील जखमी, 100हून अधिक जणांवर गुन्हा दाखल। सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी समाज माध्यमांवर व्यक्त होण्याबाबत आचारसंहिता लागू। शासनाच्या धोरणांवर टीका केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। पाच वर्षात 2094 विमानांमध्ये बिघाड। यावर्षी आतापर्यंत देशात विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाची 183 प्रकरणांची नोंद। 2025 मध्ये विमान अपघातामध्ये 460 जणांचा मृत्यू। सरकारची राज्यसभेत माहिती। डोंबिवलीमध्ये सर्पमित्र सुभाष म्हात्रे यांच्या घरी नागाचं दर्शन। पूजा, आरती, ओवाळणी होईपर्यंत नाग फणा काढून होता। सुभाष म्हात्रे हे गेली 87 वर्ष सर्पमित्र म्हणून काम करतात। परभणीमध्ये श्रावणानिमित्त कावड यात्रेचं आयोजन। कावड यात्रेचा त्रिधारा इथून बेलेश्वर महादेव असा 22 किलोमीटरचा प्रवास। भंडाऱ्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जागतिक व्याघ्र प्रकल्प साजरा। जंगलामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर।